देवळेकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। एवढं भिकारी नाही। हॅलो माऊली तेच जरा कमी हॅलो घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीनं आभार आहे। धन्यवाद। काय झाला म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे फाटक्यात किंमत वाढली हो, चांगल्या किंमत रवलेली नाही। मी सुद्धा भजनच केले होते ना हो, पहिल्यांदा भजनाची सुरुवात केली, भजन या रूपान केले, पण मी आता तुम्ही दिलास म्हणून इज्जत राखलास 200 रुपये तरी झाले आणि त्यांनी भजनच केला त्यांनी आणि दुसरं काय नाच केला नाही, पण त्याला जवळजवळ 1000च्या लेवल का गेलो होतो। म्हणजे आज फाटक्या किंमत वाढली आहे, चांगल्या किंमत रवलेली नाही। चांगली पॅन्ट घेऊन गेलास तर 1000 रुपये आणि डोपरावर बोका पडलेली 2000 रुपये, तसो विषय झालो होय। फावड्या किंमत दिली आज, चांगल्या किंमत नाही। 2 वर्षे जो मी येऊन टाकला घासतोय तो मेले कर्मा आणि JCB आणला नाही खड्डे मारूक यंदा हो, यंदा म्हणतात खड्डे मारूक JCB फावडा घेऊन येऊया गेलो। या वर्षी फावडा आणलेला आहे। सदरो म्हणता तू कोणी दिला तो सांग, तुका कोण तू जळत की त्या माझ्यासारख्या, तुका कोण देत नाही तर तू बघ ना। माका देणारे महाराष्ट्रात देत, पण आज वाटतं कसा माहिती आहे, मी लग्न केले आणि तू हळदी केल्यासारखं वाटत, तू पिवळो पडलो। मी लग्न केले आणि तू हळदी केली आणि शेवटची ओर म्हणता माझी आहे, शेवटची ओर तुका टाकूक दिलं इथं ना, 19व्या ओरी तर तुका टाकीन या करून, शेवटच्या ओरीपर्यंत थांबणारच ना। आणा खुर्ची खुर्ची आणत देवा त्यांना वाटलं का इतके कोणी येऊचे नाही, पण जोडी फेमस आहे फावड्याची। तू खुर्ची तरी जरा तुझा सोंडके असा करून नेऊन ठेवू जातो हे JCB, तू खुर्ची तेवढे जर लाव जा, असा सोंडक्या पुढे काय असा भारी टकल्यावर चढलो तो माझ्या, काय नशीब आहो माझा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिकडे बारी गावात करते तेव्हा मला सगळे टकल्यावरच चढतात, हईल्यावर सुद्धा यो टकल्या डायरी झगा बघानी म्हणता माझ्या टकल्याकडे बघा। या बुवा मंडळान काय विचार केल्यान बघ। आमच्या पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला, शंकरानी पार्वती मांडीवर बसला गणपती, शंकरानी पार्वती मांडीवर बसला गणपती। आमच्या पप्पानी या वर्षी या मंडळाने टाकला आणला, या मंडळाने टाकला आणला।
उंदीर खाडकोड धरती ही देवगडची धरती ही देवगडची धरती ही देवगडची धरती म्युझिक पण माका माहिती होतं फावडो माझ्या टकल्यावरच चढणार म्हणजे म्युझिक मारताना सुद्धा मी तीच मारली तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं तुझ्या माझ्या संसाराला घर कुल नव्या घरामंदी काय नवीन घडलं नव्या घरामंदी काय नवीन घडलं घर कुल केस येतील केस जातील भोग ते बुवा पक्षी शैली आहेत ना तुका ती प्रत्येक नोट काढून बघ बुवा त्याच्यावर फोटो सुद्धा माझो ए बघ बघ हा ना हा तुम्ही आता काढून ठेवलाय भारीचा तू सदरो माका वाटतं जायपर्यंत फाडणार माझं इकडनं कोणीतरी पटकन म्हटलं पण नाटका केल्यासारखं म्हणजे भारीच ना काय त्यांनी बुवा उद्या गुढीपाडव्याबद्दल बुवा या प्रेझेंट दिलेला या माझा नशीब आहे ना टकल्याचा हो ना आणि या जोगेश्वरीतच घेतलंय ह्या तुझं सत्य तुका कोण देत नाही कसो तू खंत सगळ्यांका प्रेम कर प्रेम कळला फावड्या तिचे दात तात्या विंचू सारखे वाटतात तात्या विंचू सेम तसं दिसता तू भारी सांगला यंदा काही सुनता कुर्रम कुर्रा पापड घे कुर्रम कुर्रा बुवा पूर्वीचं काळ वेगळं होतो रे पूर्वी बुवा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती ब्लॅक अँड व्हाईट आणि रामायण लागलेला असायचा अँटेना काहीतरी आंब्यावर लावी तशी गावात आमच्या आंब्यावर किंवा फणसावर सुटको लावलेलो असा रामायण लागलेला असायचा आणि एका दरवाजावर ठेवी आणि एका आंब्यावर चढवी अँटेना फिरवू आणि तो दरवाजावर तो सांगायचो हे राम दिसता सीता दिसत नाही जरा तिकडे फिरव तो घराघरा आंब्यावर चढण पो अँटेना फिरवी पण रामायण काय सरळ दिसय नाही मग तो सांगा राम सीता दिसतात लक्ष्मण गायब झाले जर अजून तकडे फिरव ह्या सगळ्या फिरवीपर्यंत बुवा रामायण संपायचा पण तर सरळ दिसे ना मुंगळे घाव 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 बुवा अज्ञान होता पण समाधान होतं त्या काळात बरोबर ना आज विज्ञान असून समाधान नाही ह्या माका सांगायचं आता मॉडेल बदललं त्या सह्याद्री चॅनलवर बुवा एक महिला येऊन रोज सांगायची आजचं वातावरण खूप छान आहे बघितलं असतं ते टीव्ही तशी वर खाली हलत असा तरी पण ते सांगायचे आजचं वातावरण खूप छान आहे म्हणजे अज्ञान होतं पण समाधान होतं नाटका बसवायचे आता सदऱ्यावरनं बोललाच म्हणून सांगते सामाजिक नाटक बसवायचे गावात आणि हिरोच्या हातात ठेचण्याचे बंदूक देत आणि बारच बरी नत्या बंदूक नुसती बंदूक मोकळी बंदूक देत आणि विलन का मारूचो असा डाकूक मारूचो असा आणि ॲटॉम बॉम्ब वाल्या स्टेजच्या पाठी ठेवी भियालो तोंडान ठॉ केल्यावर सुद्धा भियालो तू अंग काढला तीन रसू कापलो तू नाही ना भियालं बघा ठॉ झालं तर दात हांडाळती ठॉ झाला की डाकून पडायचा आणि अशीच बुवा हिरोच्या हातात बंदूक दिलेली आणि नाटक चालू आणि हिरोचा वाक्य फेक अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो हिरोचं वाक्य अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो
असं 4-5 वेळा बॉम्ब बाटलो पण ॲटॉम बॉम्ब काय पेटाय नाही विलन काय मराय नाही तो मरणा केलो अरे ए थांब तुला मी आता ठार मार त्याच्यापेक्षा तो डाकू तो मेल्यात जमा कधी का वाक्य नव्हतं हो कधी तो ठॉ करताना कधी पडतय तो कुठासारखं उभो यो अरे ए तुला मी आता ठार मार शेवटी डायरेक्टरच्या लक्षात येईल की काहीतरी ॲटॉम बॉम्ब वाल्याचं प्रॉब्लेम झालं मागे जाऊन बघितल्यानंतर त्याचा दोष नाही होतो थंडीचे दिवस असल्यामुळे माचीस दिलेली शेळेली आणि तो कांडावडी तेवढा फुकट जा ह्यो मेलो अरे ए तो कांडावडी ह्यो अरे ए शेवटी डायरेक्टरने पडद्याच्या खालून एक चाकू सरकवला आणि ते हिरो सांगला आजच्या दिवस ते का चाकूवान मार तो हिरो म्हणतो अरे सगळ्या लोकांच्या समोर चाकू कसा घेणार म्हणून त्यांनी आपल्या पदरचाच वाक्य टाकलं आणि त्या पुस्तकात नव्हता अरे ए आज मी तुला या बंदुकीनेच मारणार होतो पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची आणि बंदूक फेकून दिला आणि चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो असं म्हटल्याबरोबर ॲटॉम बॉम्ब पेटलो तू डाकू हसतच खाली पडलो कारण आयुष्यात पहिल्यांदा ऐकला ना तू चाकवाचा बार होता म्हणजे अज्ञान होता पण समाधान होता आज विज्ञान असून बुवा समाधान नाही बरोबर ना आणि या मंडळाबद्दल काय सांगतेस बुवा या ठिकाणी सन्माननीय श्री संदीप जे जाधव बुवा मळगाव मालवण यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद त्याचप्रमाणे कैलासवासी साहिल फाळके मगाशी बुवानी सांगितलं खरोखरच दही अंडीमध्ये होय ना तर त्या आत्म्याला चिरण शांती लाभो अशी त्या साईनाथांच्या चरणी प्रार्थना करतो गजानन गोविंद पथकांचा लाडका स्वर्गीय साहिल फाळके त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी या ठिकाणी 101 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद 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 कैलासवासी साहिल फाळके यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी बुवा डोंगर कुणाला वाकत नाही सूर्य कुणाला झाकत नाही डोंगर कुणाला वाकत नाही सूर्य कुणाला झाकत नाही आणि या मंडळातील ग्रामस्थ कोणाच्या बापाला घाबरत नाही बुवा कोणाच्या बापाला घाबरत नाही कोणाच्या बापाला घाबरत नाही नादखुळा गणपतीपुळा बरोबर ना मग तो असो काही एकदम पावसाळ्यासारखं तो एकदा सदरो घालून नाही हो समीर कदम बुवा स्टेजवर गेलो आणि असंच माझ्यासारख्या नवीन जॅकेट घातलेला म्हणून टकाटक मध्ये जॅकेट घालून स्टेजवर एका माणसात सांगताय कम इयर म्हटल्यानंतर तो माणूस स्टेजवर येलो आणि परत त्या माणसात जाण्यासाठी काय म्हणतात इंग्लिश मध्ये तर हे का माहिती नाही ते का सांगितलं ना कमी इयर तो माणूस येलो आणि ह्यो टेन्शन मध्ये आता एका परत जाऊसाठी काय म्हणायचं मग ह्यानी काय केलं आणि त्याला सांगितलं तू हयच थांब आणि ह्यो त्या माणसाच्या जाग्यावर गेलो आणि त्याला सांगता कमी इयर म्हणजे इतकं खुलो आहे घे लिहून दाताड्या तू टाकल्या म्हणशील तेवढा दाताड्या म्हणला बाकी बरा ना शोधत काय आता शोधत आता काय बोलायचं काय असू दे या ठिकाणी बुवा अतिशय चांगली सुरुवात तुमची झाली आणि मी त्याच सांगितले ना पहिल्या सुरुवातीकच बुवा तुमचं चांगलं सांगितलं की आवाज तर एवढा बुवांचा अप्रतिम आहे नादखुळा गणपतीपुळा मी चांगलं सांगितले तरी सुद्धा तुम्ही माझ्या त्या बार लावला नाही अरे म्हणजे टकल्यावर पडलो तर भाजान मारा का नाही व्हायचा म्हणून मी आपलं हात धरले रे तुका संरक्षण तरी आहे तुझे केस कापू किती रुपये घेता 500 माझे 1000 घेता 1000 शोधून कापूचे लागतो शोधून एक्स्ट्रा चार्ज अरे तू एक एक धरून दिवसभर कापीतच असता इकडे थकल्या शोधून कापीत असतात बाकी
तुझा बरा रे मशीन घेतला की भादरवीत नेला माझे शोधूचे लागते तरी भाजावळ झाली ना सगळी आणि तुम्ही जास्तीच केलात जरा बुवा आणि सगळ्या पोलांवर त्यालाच खर्च नाही माका साधारण एवढं असलं तरी सगळ्या बाजूसून झालर मध्ये डॉलर बस बाकी बरा आहे ना तू पिवळू किती पडलो काविळू काहीतरी तुझं प्रॉब्लेम पिवळू झालो ना बाकी बाहेर मनोरंजन तुमचं 100% होणार कारण गजरातून जास्त मनोरंजन करूया रूपाचा ध्यानाचा अभंग युग माळकर बारी हा तापवतयच अगदीच कमी वाटलं तर एका तो दांडो आणून द्यावा झोडतय त्याचा म्हणजे जास्ती तापवल्यासारख्या वाटत नाही झोडायचो आणि आपण आपलं वाटेक लागायचं आणि उद्या मग जेटे वरती यूट्यूब का हेडिंग द्यायचा पुजारी बुवानी समीर कदम बुवांना झोडले जबरदस्त टाकल्याने घासले दिसले असं काहीतरी वरती द्यावा हेडिंग जबरदस्त चालला नाही तर त्याचा द्यावा समीर कदम बुवांनी पुजारी बुवांना हाताने चावली देवा चावली बघा किती वाजता त्याला फोन येलो हा बघा मोबाईल मुळेच वाट लागली आणि तो माका सदरो कोणी विचारता असू दे संकेत गुरव यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभारी आहे धन्यवाद 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 या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग घेऊया आणि गजरातून मनोरंजन जास्त करूया कारण रूपाचा ध्यानाचा अभंग आहे कुर्तरकर आवडता ना बरा आपला तुम्ही त्याका बक्षीस दिल्यास नाही माका थंड होता म्हणजे फाटक्या किंमत वाढली आहे चांगल्या म्हणजे देवसाठी म्हणत नाही माका नाही दिलास तरी आता मिशाळ बुवा पण त्यांका घाम काही फुटता पण आपण बुवा लोक आहोत तुम्ही त्याका दिलास तरी माका समाधान आहे ना पण त्याका समाधान हा काय बघा तू मोबाईल मध्ये तो आता पॅटर्न लॉक खोलता असू हो भाऊ मी असं मनोरंजन म्हणून बोललो पैशाचा उगीच केला सन्माननीय कुर्तरकर बुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले बुवा मी असंच म्हटलं होतं माझ्या म्हणून आता तो त्याच्यावर बोलणारा मागान घेतच नाही त्याचा एक पॉइंट दिलास पण पैशाचा उगीच केलास असं म्हणतच ना एका तू पाहुणं येलो की म्हणतात तो चायचा उगीच केलास 4-5 कप उडवतात होय दुपारी 12 वाजता येणार नाही तो पाहुण्याक सांग जाऊन ना चौकीच केलास नाही ह्या आळा मारणार पद्धत एक म्हणण्याची या ठिकाणी प्रशांत जेटे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद एक शिगम्याचं गाणं घेऊन सांगितलं नव्हतं म्हणून तर शॉर्टकट मध्ये गंगा यमुना दोघ्या बहिणी पाणी जाय गंगा यमुना दोघ्या बहिणी पाणी
या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग घेऊया. हॅलो आ
भगव्यासाठी लाविले पणाला प्राण हो साहेब तुम्हा कोटी कोटी प्रणाम हो साहेब तुम्हा कोटी कोटी प्रणाम हो साहेब तुम्हा कोटी कोटी आ